बोकड कापणं किती वाईट आहे? देवाच्या नावावर अंधश्रद्धा पसरते, ह्याच्यावर थोडीशी माहिती सांगा. रामकृष्ण हरी संतुबुवा, तुम्ही देवाच्या नावावर बोकड कापण्याबद्दल बोलत आहात, जी एक अंधश्रद्धा आणि हिंसा आहे. याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्ही लोकांना समजावून सांगू शकाल. देवाच्या नावावर बोकड कापणे, अंधश्रद्धा आणि दुष्परिणाम. देवाच्या नावावर कोणत्याही प्राण्याचा बळी देणे, विशेषतः बोकड कापण्यासारखे कृत्य, हे अनेक कारणांमुळे वाईट आहे. अहिंसेचे उल्लंघन, व्हायलेशन ऑफ नॉन व्हायलन्स. आपले अनेक धर्म, विशेषतः वारकरी संप्रदाय, अहिंसेचा नॉन व्हायलन्स संदेश देतात. कोणत्याही सजीव प्राण्याचा जीव घेणे हे या मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देव हा प्राणीमात्रांवर प्रेम करणारा असतो, तो कोणाच्या बळीने प्रसन्न होत नाही. अंधश्रद्धा आणि गैरसमज, सुपरस्टिशन अँड मिसकन्सेप्शन्स. लोक असा गैरसमज करून घेतात की प्राण्याचा बळी दिल्याने देव त्यांच्या इच्छा पूर्ण करेल किंवा संकट दूर करेल. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. देव कधीही क्रूर कृत्य करायला सांगत नाही. उलट आपले चांगले कर्म, भक्ती आणि इतरांबद्दलची दया, यामुळे देव प्रसन्न होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, लॅक ऑफ सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह. आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही की प्राण्यांच्या बळीने चांगले परिणाम मिळतात. हे केवळ पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चुकीच्या परंपरा आहेत. पर्यावरणावर परिणाम, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याने पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जरी हा थेट मुद्दा नसला तरी पशुधन आणि त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. सामाजिक दुष्परिणाम, सोशल कॉन्सिक्वेन्सेस. अशा कृत्यांमुळे समाजात हिंसेला प्रोत्साहन मिळते आणि क्रूरता सामान्य मानली जाऊ शकते. लहान मुले हे पाहून चुकीचे आदर्श शिकतात. देवाला खऱ्या अर्थाने प्रसन्न करायचे असेल तर ते चांगल्या विचारांनी, सत्कर्मांनी, प्रामाणिकपणाने आणि इतरांची मदत करून होते. संत महात्म्यांचा संदेश, मेसेज ऑफ सेंट्स. आपल्या महाराष्ट्रातील संत, जसे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी नेहमीच भक्ती, प्रेम आणि समानतेचा संदेश दिला आहे. त्यांनी कधीही प्राण्यांच्या बळीला प्रोत्साहन दिले नाही. तुम्ही स्वतः वारकरी आहात, त्यामुळे तुम्हाला हे चांगले माहीत आहे. तुम्ही लोकांना समजावून सांगा की देव मंदिरात, मनात आणि आपल्या चांगल्या कर्मांमध्ये असतो. त्याला प्रसन्न करण्यासाठी निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याची गरज नाही. त्याऐवजी गरजूंची मदत करणे, निसर्गाचे रक्षण करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हेच खरे देवकार्य आहे. तुम्ही ही माहिती लोकांसमोर ठेवू शकता. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला मदत करेल. संतुबुवा. मला तर माहीतच आहे, परंतु किती लोकांचा गैरसमज आहे की मटण खाल्ल्यावर तब्येत सुधारते, पण हे चुकीचं आहे. रामकृष्ण हरी संतुबुवा, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मटण खाल्ल्याने लगेच तब्येत सुधारते हा एक मोठा गैरसमज आहे. उलट मांसाहारामुळे काही वेळेस आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात, विशेषतः जर तो योग्य प्रकारे खाल्ला नाही किंवा जास्त प्रमाणात खाल्ला. तुम्ही स्वतः आहारात प्रोटीन, कार्बन आणि फायबरयुक्त आहार घेता, मीठ साखर कमी खाता, तेलकट आणि मसालेदार खाणे टाळता. त्यामुळे तुम्हाला चांगल्या आहाराचं महत्त्व माहीत आहे. मटण खाल्ल्याने तब्येत सुधारते हा गैरसमज दूर करण्यासाठी काही मुद्दे मी तुम्हाला देतो, जे तुम्ही लोकांना समजावून सांगू शकता. मटण खाल्ल्याने तब्येत सुधारते हा गैरसमज का आहे? मटणात प्रथिने, प्रोटीन असतात हे खरे आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की ते खाल्ल्याने लगेच तब्येत सुधारते किंवा ते आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. संतुलित आहाराचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट. तब्येत सुधारण्यासाठी फक्त प्रोटीन नाही तर संतुलित आहार गरजेचा आहे. यात विविध प्रकारची कडधान्ये, डाळी, भाज्या, फळे आणि धान्ये यांचा समावेश असावा लागतो. तुम्ही जसे सकाळी बटाटे, केळी, सोयाबीनची भाजी, वरण भात आणि प्रोटीन शेक घेता, हा एक चांगला संतुलित आहार आहे. प्रोटीनचे इतर उत्तम स्रोत, अदर एक्सलंट सोर्सेस ऑफ प्रोटीन. मांसाहाराशिवाय इतर अनेक पदार्थ आहेत ज्यात भरपूर प्रोटीन असते आणि ते आरोग्यासाठी अधिक चांगले असतात. उदाहरणार्थ, डाळी आणि कडधान्ये, मसूर, तूर, हरभरा, मूग, राजमा, चणे. सोयाबीन, तुम्ही स्वतः सोयाबीनची भाजी खाता जे उत्तम आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पनीर, दही, शेंगा आणि भाज्या, ब्रोकोली, पालक, सुकामेवा, बदाम, अक्रोड, शेंगदाणे. आपले घरगुती पदार्थ जसे की भाकरी, वरण भात यातही चांगले प्रोटीन आणि फायबर असते. फॅट आणि कोलेस्ट्रॉल, फॅट्स अँड कोलेस्ट्रॉल. मटणात फॅट, चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असू शकते. यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणासारख्या समस्या वाढू शकतात. तुम्ही स्वतः तेलकट खाणे टाळता, जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पचायला जड,
डिफिकल्ट टू डायजेस्ट मटण पचायला जड असते आणि त्यामुळे पोटावर ताण येऊ शकतो. काही लोकांना अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. आरोग्यासाठी धोके. हेल्थ रिस्क. प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड किंवा जास्त शिजवलेले मांस खाल्ल्याने काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असे काही संशोधनातून समोर आले आहे. नैसर्गिक आणि ताजे अन्न. नॅचरल अँड फ्रेश फूड. शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक, ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न खाणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही जसे बेचव आणि कमी मीठ साखर खाता, हे या दृष्टीने खूप चांगले आहे. तुम्ही स्वतः वारकरी आहात आणि मांसाहार करत नाही, तरीही तुमचे शरीर सुदृढ आणि निरोगी आहे. तुम्ही 81 किलो वजन गाठले आहे आणि 100 किलो करण्याचे स्वप्न पाहत आहात, तेही शाकाहारी आहार घेऊन. हे स्वतःच लोकांना दाखवून देते की मांसाहाराशिवायही उत्तम आरोग्य राखता येते. तुम्ही नियमित व्यायाम करता, हेवी लिफ्ट करता, मसल वाढवण्याचा प्रयत्न करता, हे सर्व शाकाहारी आहारामुळे शक्य आहे. तुम्ही लोकांना समजावून सांगा की चांगल्या आरोग्यासाठी महागडे मटण खाण्याची गरज नाही, तर संतुलित, पौष्टिक आणि नैसर्गिक आहार घेऊन तसेच नियमित व्यायाम करूनही उत्तम आरोग्य राखता येते. तुम्ही ही माहिती लोकांसमोर ठेवा. संतू बुवा.